जगामध्ये दोन प्रकारची लोक आहेत, चांगली आणि वाईट, खरी आणि खोटी. तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, खरी आणि खोटं, चांगलं आणि वाईट. ज्या लोकांना आपल्याकडून त्यांचा काही फायदा नसतो ना, ते तडजोड करून बोलतात, ए बाबा चल तुझं चुकतंय ना, तू सॉरी म्हण, तू माफी माग, असं बोलतात. आणि काही काही ज्यांना म्हणजे एखाद्याचा फायदा असतो ना, त्याला काहीतरी त्याच्याकडून मतलब साधायचा असतो, तर तो किती पण खोटा असलं ना तरी तो असं म्हणतो, अरे नाही नाही बाबा, तुझं खरंच आहे, त्यांचंच खोटं आहे, ते असेच आहे, ते तसेच आहे, तू एकदम बरोबर आहेस, तुझी काहीच चुकी नाही बाबा, तू सगळं काही चांगलंच आहे तुझं. ते काय करतात, झाडावर चढवतात, हरभऱ्याच्या झाडावर. कारण का, त्यांना त्यांच्याकडून फायदा असतो. आणि ज्यांना काहीच फायदा नाही, तोटा नाही, ते म्हणतात, ए आम्हाला काय सांगतो, तू तुझं बघून घे, तुझा घरचा प्रश्न आहे, तू बघ, सोडव, नाही तर काही कर, तिथं झकमारी कर, आम्हाला काय करायचं आहे, असे बोलून ते मोकळे होतात. म्हणतात ह्यांच्यामध्ये कोण पडायचं. आणि जे गोड गोड बोलतात ना, ते आपलं काम साधून घ्यायसाठी गोड बोलतात. धन्यवाद.